काहीतरी परिणाम होतोय का ग स्वानंदी तुझ्यावर? का काहीच फरक पडत नाहीये तुला? इतक्या वेळ झाला मी बडबड करते पण तू काहीच रिॲक्ट करत नाहीयेस. मी काय करावं अशी इच्छा आहे तुझी? तुझं मन तुला काय सांगतंय? मी जे बोलते ते पटतंय का तुला? मनाचं वगैरे जाऊ दे ग. मी ठरवलंय नीलच्या आईचं ऐकायचं. स्वानंदी, काय झालंय तुला? तू अशी का वागतीयेस? प्रेमात पडलेल्या मुली वेड्यासारखं वागतात असं ऐकलं होतं मी, पण तुझ्याकडे बघून ना पटलंय ते मला आता. आधी काय डोळे मिटून संपदाताईचं वेड्यासारखं ऐकलंस आणि आता काय तर नीलदादाच्या आईचं ऐकणार आहेस. सायली, मग काय करू मी? काय करू म्हणजे? अगं तुला तुझा स्टँड आहे की नाही? हे बघ स्वानंदी, एक लक्षात ठेव, लग्न तू करणार आहेस त्याच्याशी, बाकी कोणी नाही. माझं ना डोकंच चालत नाहीये. तू माझं ऐक, तू सरळ जाऊन त्याला विचार की तू असं का वागतोय ते. अगं तुला हक्क आहे हे सगळं विचारण्याचा. ते माझे फोन सुद्धा रिसीव्ह करत नाहीये, अवॉइड करतायत मला. मला सांग, मग जाऊन बोलण्यात काय अर्थ आहे? ओ गॉड, कठीण आहे तुमच्या दोघांचंही. मी ठरवलंय, आई जे म्हणतील तेच करायचं.